सर आणि धृती त्यांची लेक स्वयंपाकघरात आलेले आहेत. येस. वेलकम टू स्वयंपाकघर आफ्टर अ लॉंग टाइम. ती तर काय शेफ आहे त्याच्यामुळे ती फ्रिक्वेंटली जात असेल, पण बाबा मला वाटतं करिअर सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच आले असतील. त्याने सर किती वर्षांनी आला स्वयंपाक? नाही मी येतो स्वयंपाकघरात, लोकांना आवडत नाही मी स्वयंपाकघरात गेलेलो, पण मला येऊ देत नाही. ठीक आहे, आता पहिला पदार्थ आपण ऑथेंटिक किंवा एक्सपिरियन्स्ड व्यक्तीकडनं जाणून घेऊया. कुठला पदार्थ आहे हा? तर इट इज दाल चावल आरंचीनी बॉल्स विथ टोमॅटो गार्लिक एओली. हा, आमच्याकडे तो एक प्रॉब्लेम. म्हणजे बघ, तुला जर झुणका भाकर खायची असेल ना, तर ह्या ऍड्रेसवर येऊच नकोस. नाही यू कॅन. झुणका भाकर खाऊ शकतोस तू, पण त्या झुणका भाकरला नाव एओली. ओके, परत एकदा मला नाव जाणून घ्यायला आवडेल. दाल चावल आरंचीनी बॉल्स दाल चावल आरंचीनी बॉल्स विथ टोमॅटो गार्लिक एओली. ओके फाईन. एओली बन जाएगा. हा बाबा पण जायगा. आता मग याच्यासाठी लागणारं साहित्य, आता तुम्हाला वाटेल साहित्य एवढंच मोठं आहे का? नाही, कमी आहे. कमी आहे ना? ओके फॅन्टास्टिक. लागणारं साहित्य आम्हाला द्या. या पदार्थासाठी लागणार प्लीज घेऊन द्या. दाल चावल आरंचीनी बॉल्स विथ चिली गार्लिक विथ टोमॅटो गार्लिक एओली. एओली. ओके, नाव पाठ होईपर्यंत पदार्थ होईल असं मला वाटतं. तर लागणारं साहित्य काय धृती आम्हाला ते सांगा. भात, डाळ, ओके. कांदा, आल्याची गार्लिक पेस्ट. हो, काश्मीरी चिली पावडर, ओके. हिंग, गरम मसाला, धनिया पावडर, हळदी पावडर आणि चीज आणि कोरिअँडर. बर, ही कशाची? ब्रेड क्रम्स आहेत, ते आपण बाइंड करायला, त्याला मिक्स करायला ठेवलंय आणि मग त्याला कोट करायला पण ठेवलंय. आणि हा मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचा स्लरी बन, जरा क्रिस्पी. Yes. ओके नाही. आणि मीठ आहे. आणि ही कोणती डाळ? तूर डाळ. तूर डाळ. आणि चीज क्यूब्स आहे ते दोन्ही. मॉझरेला किंवा चेडर किंवा कुठलाही चीज पण चालेल. ओके ठीक anything. आहे. ही धण्याची पावडर आहे. ओके, साहित्य सर तसं सोपं आहे, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला करायला आणि खायला मजा येईल. फॅन्टास्टिक. बरं, हे आरंचीनी काय म्हणजे नावामध्ये? 1800 मध्ये सिसिलीमध्ये अरब जेव्हा रूल करत होते तेव्हा ते हंटिंगसाठी जायचे. सिसिलीचे लोक जेव्हा ते जायचे तर डब्यात आम्ही काय कॅरी करणार, तर हे इझी होतं बनवायला बिकॉज इन्ग्रेडियंट्स ऑलरेडी प्रिपेअर्ड आहेत. बर, त्याला फक्त मिक्स करून त्याला फ्राय करून ते घेऊन जायचे. अँड दे यूज टू मेक एवढे मोठे बॉल. आणि हे ऍक्च्युली इझी आहे बिकॉज घरी बेबी येऊन बोलतो की यार मेरे को नाही खाणे काय दाल चावल. बरोबर. तर काय बरोबर. हे आणि फोडणीच्या भाताला जरा एक वेगळा पर्याय. एक्झॅक्टली. फोडणीचा भात खाऊन जरा चीज आहे मध्ये, आपण कट केला की चीज मेल्ट होतो. करेक्ट. त्याच्यामुळे अनेक शाळेत जाणारी लहान मुलं कदाचित पायऱ्यावरती बसून हा भात खाऊ शकतात. फॅन्टास्टिक. चला मग कृती करूया. पहिल्यांदा काय करायचंय? आपण गॅस पेटवून घेतला, एक छोटीशी कढई घेऊन. काय करायचंय आता पुढे? ते बस. म्हणजे मी नेहमी अभिमानाने म्हणतो की धृतीच्या हातचं तुम्ही साधं हाफ फ्राय खा, साधं ऑमलेट खा. एक्सलेंट. धृती कमाल बनवते. म्हणजे काहीतरी एक स्पाइस टाकते, काहीतरी एक सॉस टाकते आणि त्याला कमाल लागते रे. मग ते साला धृतीशिवाय कोणी बनवू शकत नाही. पण साला तो मूड आहे ना धृतीचा, त्याच्यासाठी नवस आपल्याला बोलावा लागतो. बात आखे मूड पे अटक जाती है. हा, हिंग आणि कांदा आपण घातला, बरोबर. हो, आपण मीठ घातलं आणि आता मी आल्याची थोडंसं घातलं बिकॉज अनियन शुड स्वेट असं म्हणतात. इथे पिंक व्हायला यू शुड कीप थोडासा नमक. बर, ठीक आहे. कांद्याला घाम आला पाहिजे असं मराठी. आता काय? हा, दाल. वा वा. बाबा कधी रागवतात? अरे रोज. हे गंदा बनाय खाना. मी ऍक्च्युली माझं ना काय होतं, माझं काय म्हणणं आहे, आपण एवढी जद्दोजहद करतो कशासाठी? 2 वेळचं जेवण मिळणार. करेक्ट. बरोबर. तर ते 2 वेळचं जेवण मला असं वाटतं खूप मस्त होणार चाहिए. मग ते नसेल ना तर त्याच्यामुळे चिडचिड होते का संजय सर तुमची? अरे माझी खूप चिडचिड होते. मग बाबाला काम डाऊन हे करायचे उपाय काय आहेत? बाबाला नॉर्मली टेकन फॉर ग्रँटेड. बापाला फक्त ग्रँटेड तर फार बापाचं मन मोकळं करू नका. एक मुलगाही आहे आणि माझे वडील हे एपिसोड बघतात. तू आता तिखट घातलं, आता हळद घातली, सगळे मसाले टाकायचा. गोडा मसाला, हळद, तिखट आणि हिंग घातलं, बरोबर. Yes. ओके. आता काय? मीठ. तू शेफ म्हणून 5 स्टार हॉटेलमध्ये वगैरे पण काम केलं असेल ना? हो, मी ओबरॉयज मध्ये इंटर्नशिप केलेलं. मग कधी तू कुठल्या सेलिब्रिटीला वगैरे भेटलीस? नाही.
इथे नाही. पण तुला असं कधी वाटतं की आपण स्वतःच एक रेस्टॉरंट करावं किंवा असं काही असं? वाटतं, बट होपफुली इन द नेक्स्ट 5 years तो प्लॅन आहे. ग्रेट. ऍक्च्युली पप्पाला पाहिजे, हा माझी त्याचं खूप इच्छा स्वप्न आहे. आहे. मला असं खूप वाटतं तर त्याचं नाव तुम्ही आवना फिरच ठेवा. नाही. आव ना confirm. हा, आवना फिर कंसात खाओ ना फिर. नाही, मला असं वाटतं ना माझी अशी खूप इच्छा आहे असं एक कॅफे असावा जिथे ना रोज संध्याकाळी आपले मित्र येतील, बाकी कस्टमर येवो न येवो, खूप साऱ्या गप्पा मारतील. ओके, हे झालंय. आता ह्याला आपण थोडं थंड करूया ओके, ठीक आहे. आणि मग त्याच्यात आम्ही ब्रेड क्रम्स टाकू. ओके, आपण डाळ आणि भाताचं आणि तुझे काही मसाले वापरले त्याचं मिश्रण तयार केलं. येस, पुढे काय आता धृती? ह्यात आपण टाकणार आहोत ब्रेड क्रम्स. बर, बाइंडिंग साठी, बाइंडिंग कुरकुरीतपणा येण्यासाठी. सर, मुलगी जन्माला आल्यानंतर बापामध्ये एखादा बदल होतो. धृती आल्यानंतर झालेला बदल? मी माणूस म्हणून खूप बरा झालो. मुलीचा बाप झाल्यानंतर काही चेंजेस यायला लागतात आणि आता मी आशाचा असं होतो आपण. हो है ना? तो मी ऍक्च्युली असं झालो. बदल झाला. ओके, आता ओके, हे झालेलं आहे बाइंड, बिकॉज हे इझिली एकत्र येत आहे. करेक्ट. मग ते चीज वगैरे हा, त्याला आपण फ्लॅट करूया आणि कुठलाही चीज तुम्ही वापरू शकता. हो, अच्छा, कोथिंबीर Then yeah. घालायची का? येस, बर. arancini balls मग ते जे आहे ते पीठ करूया. त्याचं पाणी घालून बॅटर करायचंय का? हो. ठीक आहे, मग मी थोडंसं पाणी घालून याचं बॅटर करतो. घालून याच्यात पाणी? येस, थोडस हो, अगदी. थिक स्लरी बनवायची त्याची. अच्छा, घट्ट Thick सर paste. पेस्ट. हा, ओके. आता हे आपल्याला डीप फ्राय करायचंय का? हो, तर तोपर्यंत आपण मग तेल तापत ठेवूया, म्हणजे धृतीला थोडंसं हेल्प केल्यासारखं होईल. येस. येस. मंडळी, स्वयंपाकघरात आज आपण वापरतो आहोत नीलम स्टेनलेस स्टीलची भांडी. 50 पेक्षा जास्त वर्षांचा विश्वास आणि दर्जा असलेली नीलम स्टेनलेस स्टीलची भांडी. ही भांडी आहेत 100% वासरहित जाड स्टीलची, गुळगुळीत पृष्ठभाग, सोप्या स्वच्छतेसाठी PPA मुक्त आणि गंज न लागणारी टेक्निक. नीलम स्टेनलेस स्टीलची भांडी भारतभर 20 पेक्षा अधिक राज्यांमध्ये, 50 पेक्षा अधिक वितरक आणि 4500 पेक्षा अधिक किरकोळ दुकानांमध्ये उपलब्ध आहे. तर तुम्ही सुद्धा वापरा नीलम स्टेनलेस स्टील, कारण हा आहे रोजच्या स्वयंपाकासाठीचा विश्वासार्ह साथीदार. तर हे आपण वापरतोय सर. ज्याच्यात आपण तळणार आहोत तेही नीलमचं भांड आहे आणि ज्याच्यामध्ये तेल आहे तेही नीलम स्टेनलेस स्टीलचं भांड आहे. धृती, तेल किती लागणार आहे? जास्त थोडं. आज संजय सरांना त्यांचं डाएट सोडावं लागणार आहे. आज पण आज पण. बस 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 बस. ओके, आता ह्याला आपण स्लरीमध्ये कोट करूया आणि ही मग कशाची ब्रेड स्लरी आहे? मैदा आणि कॉर्नफ्लॉर. सो इक्वल अमाऊंट ऑफ मैदा आणि इक्वल अमाऊंट ऑफ कॉर्नफ्लॉर. कॉर्नफ्लॉर. बघितलंस सर माझं ट्रेनिंग बघितलंस तू? सर 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 गरजा. खूप मेहनत घ्यावी लागते रे मला. नाही, खरं सांग. किती छान झालं, पण लहानपणी तू लेन्स मधून वडापाव पाहिला. आज आम्हाला हे छान काहीतरी बघायला आणि खायला मिळणार आहे. पण मी रिक्वेस्ट करतो घराघरातल्या आयांना, तायांना, की तुमच्या घरात जर उरलेलं वरण, घट्ट वरण किंवा उरलेला भात असेल तर जरा टिपिकल पदार्थांच्या पलीकडे जाऊन छानपैकी हा पदार्थ करू शकता. इंटरेस्टिंग आहे. धृती, मला वाटतं आपण हे 4 आधी तळून घेऊ. येस. मला वाटतं हीच ती वेळ आहे. तेल तापलंय, सोडूया तेलात. हो, आरामात. नाही रीती तू इकडे. कमाल सर, हे काय भारी बनलंय हो. क्या बात आहे. आहा हा हा हा. धृती, हे मी खाली ठेवूच शकत नाही यार. अमेझिंग. आणि त्याच्यानं हे बघ, एक कुरकुरीत आवाज येतोय त्याला. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. डाळ भात अरांचिनी बॉल्स. साहित्य: शिजवलेला भात, शिजवलेली तूर डाळ, हिंग, कांदा, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धणेपूड, गोडा मसाला, मोझरेला चीज, साधे चीज, कोथिंबीर, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लॉर, मैदा, मीठ. कृती: कढईत तेल गरम करून त्यात हिंग आणि कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परता. कांदा परतला की त्यात चवीनुसार मीठ आणि आलं लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परतावे. आता त्यात शिजवलेली तूर डाळ घाला आणि कांद्यासोबत एकजीव करा.
या मिश्रणात लाल तिखट, गोडा मसाला, हळद, धणेपूड हे सगळं घालून मसाले मिक्स करा. थोडं पाणी घालून मिश्रण शिजू द्या. त्यानंतर त्यात शिजवलेला भात घाला. मिश्रण पूर्णपणे कोरडे आणि घट्ट होईपर्यंत परता आणि नंतर थंड होऊ द्या. तयार मिश्रण एका बोल मध्ये काढून घ्या. त्यात गरजेनुसार ब्रेड क्रम्स घालून मळून घ्या. मिश्रणाचे छोटे गोळे करून त्यात मोझरेला चीज, साधे चीज आणि कोथिंबीर भरून गोळे बंद करा. तयार बॉल्स आधी कॉर्नफ्लॉवर मैद्याच्या पेस्ट मध्ये बुडवा आणि नंतर ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घ्या. कढईत तेल चांगले गरम करा आणि हे अरांचिनी बॉल्स मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. डाळ भात अरांचिनी बॉल्स तयार आहेत.